सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या सप्ताहाचा आज 7वा दिवस आहे। आज लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित आहे। जवळपास 10 ते 15 लाख भाविक या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज एकादशी तसेच उद्या सप्ताहाची सांगता होणार आहे। सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी लाखो भाविकांचा महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केला आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, कसं आजच्या महाप्रसादाचं आणि उद्याच्या महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे? रामकृष्ण हरी, मी प्रभाकर रंबाजी बेलोटे। आपले जे सप्ताहाची वृत्तपत्र प्रसिद्धी माध्यमांची जी समिती आहे त्या समितीचा मी अध्यक्ष आहे। आजची जी पंगत आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खिचडीची एकादशी निमित्ताने पंगत दिलेली आहे। या पंक्तीसाठी साधारणतः 8 ते 10 लाख लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि या सप्ताहासाठी अत्यंत भरभरून अनेक दानशूरांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। उद्या काल्याचं कीर्तन होणार आहे आणि या काल्याच्या कीर्तनासाठी 10 ते 15 भाविक 10 ते 15 लाख भाविक या ठिकाणी उपस्थित राहण्याचे अंदाज आहे। आणि या सप्ताहासाठी आपले नाशिक जिल्ह्याचे खासदार माननीय राजाभाऊ वाजे साहेब यांनी 15 लाखाची देणगी दिलेली आहे। तसेच त्यांनी जे ध्वजारोहण कार्यक्रम झालं त्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या 25,000 भाविकांना या ठिकाणी त्यांनी पंगत दिलेली आहे। तसेच या ठिकाणी नाशिकचे सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी सुद्धा 1 लाख रुपये दिलेले आहे। तसेच या ठिकाणी आमटीच्या पंक्तीसाठी आमच्या गावचे भूमिपुत्र मधुकर पांडुरंग जगताप यांनी 4 लाख रुपये दिलेले आहेत। तसेच कोपरगावचे आमदार आशुतोषजी काळे साहेब यांनी 11 लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहे। या सर्वांचं मी सप्ताह समितीच्या वतीनं आभार मानतो। आणि माणिकराव कोकाटे साहेब सिन्नरचे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी या सप्ताहासाठी पूर्णपणे असणाऱ्या मंडपची व्यवस्था त्यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे। भाविकांनी उद्याच्या या काल्याच्या कीर्तनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो। रामकृष्ण हरी। आज एकादशी दरम्यान आजच्या सप्ताहाच्या पंक्तीचे आयोजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे। आपल्यासोबत अजून काही डॉक्टर लामखडे मामा आहेत, यांच्याकडून आपण जाणून घेऊया। मामा, काय सांगाल, कसं आयोजन केलं गेलं आहे आणि एवढ्या लाखो भाविकांचा महाप्रसादाचं आपण कसं नियोजन करता? मी समाजभूषण डॉक्टर तानाजी लामखडे मामा रवंदेकर, सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा 177वा सप्ताह श्री क्षेत्र पंचाळ येथे पार पडत आहे। आणि या सप्ताहासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पहिल्याच दिवशी उपस्थिती लावून सप्ताहाची शोभा वाढवली। आणि आज महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे उपस्थित राहणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी, आनंदाची गोष्ट अशी की हिंदूंचं हृदय सम्राट असलेले मराठा समाजासाठी झगडणारे जरांगे पाटील यांनी पण महाराजांच्या सप्ताहासाठी उपस्थिती लावून महाराजांचे आशीर्वाद घेतलेले आहे। आणि आजचा जो भव्य दिव्य होणारा कार्यक्रम ते कमीत कमी समाजाची उपस्थिती 10 ते 15 लाख लोकांची उपस्थिती राहणार आहे। आणि आजच्या खिचडीची पंगत जी आहे ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या मार्फत केलेली आहे। तरी सर्व भाविकांनी उद्या आणि आज उद्या होणाऱ्या हरिनाम सप्ताहाची सांगतेसाठी जास्तीत जास्त उपस्थिती लावून महाराजांचे आशीर्वाद घ्यावेत। आणि येणारे मुख्यमंत्री साहेब आणि इतर मान्यवर, देशातील नव्हे राज्यातील इतर मान्यवर प्रतिष्ठित मंत्रीगण ते पण उपस्थित राहणार आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांचा दौरा 2:50 इथं हेलिपॅडवर उपस्थित राहणार आहे। धन्यवाद।